कमीत कमी वेळेमध्ये स्वादिष्ट अशी पावभाजी आज मी घरी ट्राय केलेली होती. तर यासाठी मी माझं सगळं प्रिपरेशन करून घेतलं. सो मिक्सरमध्ये जिंजर, गार्लिक, ग्रीन चिली आणि कोथिंबीर याची एक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर पॅनमध्ये ऑइल टाकल्यानंतर याच्यात मी हलकं तूप ॲड केलेलं, तुम्ही डायरेक्ट तुपामध्ये पण बनवू शकता. त्यानंतर जिरा ॲड केलेला, त्यानंतर यामध्ये ग्राउंडनट्स ॲड केले, याला हलकं ब्राउनिश होऊ दिलं आणि त्यानंतर आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवलेली होती ती मी याच्यामध्ये ॲड केली आणि याला हलकं थोडंसं ऑइलमध्ये फ्राय होऊ दिलं. त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेले अनियन्स, याला पण हलका ब्राउनिश कलर येऊ दिला. त्यानंतर याच्यामध्ये कॅरट, टोमॅटो, पोटॅटो, कॉलीफ्लॉवर, बीन्स, तुम्हाला ज्या कॅप्सिकम, तुम्हाला ज्या पण व्हेजिटेबल हव्या असतील त्या तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी बेसिक मसाले ॲड केलेले, तिखट, सॉल्ट अँड हल्दी, गरम मसाला आणि पावभाजी मसाला, आणि या सगळ्यांना एकदम मिक्स केल्यानंतर त्यात वॉटर ॲड करून याला कुकरवर 4 to 5 विसल होऊ द्यायच्या. आणि त्यानंतर विदिन 5 मिनिट्स आपण बघू शकतो की ही पावभाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. याला मॅशरनी चांगलं मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर तडक्यासाठी घीमध्ये कस्तुरी मेथी, हिंग आणि हलकं तिखट टाकून आपण याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्वादिष्ट अशी पावभाजी खूप शॉर्ट टाईममध्ये रेडी झालेली आहे आणि ही दिसायला पण खूप सुंदर होती आणि याची टेस्ट पण खूप भयंकर छान झालेली होती. तर विदिन शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली ही तुम्ही ट्राय करा.